काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे, कुठल्या गटातून मधून भरण्यात आलेला आहे? जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे, तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार राजेशजी पाटील, माजी आमदार यशवंत माने, युवकांचे उदय सम्राट बाराजी पाटे आणि अहिल्यादेवी सिनेट सदस्य, विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 25 कामठी जिल्हा परिषद गटाचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेला आहे. खरं तर या गटामध्ये अनेक जण भाजपकडून देखील त्यांना देखील एपी फॉर्म दिल्याची माहिती मिळत आहे. काय आहे ते त्यांना दिलं की आपल्याला दिलं? एबी फॉर्म तर जमा केलेले आहेत आणि लवकरच तुम्हाला गोड बातमी मिळेल. खरं तर मतदारसंघामध्ये नागरिकांमधून काय आता आपण उमेदवारी अर्ज काय आव्हानं आहेत तुमचे आपल्या गटामध्ये? आता कामठी जिल्हा परिषदचा जो गट आहे त्याचा परिस्थिती पाहता हा पूर्ण सीनाकाठचा परिसर आहे आणि याच्यामध्ये पूरस्थितीमध्ये बऱ्याचसा आहे ना शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि काही लोकांची अजून पंचनाम्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्यासाठी थोडं त्यांच्यासाठी शासनाशी आहे ना बोलणे करून त्याचे मार्ग काढायचा आमचा प्रयत्न आहे. काय त्यांच्या भावना आहेत? गाव भेटी आम्ही जे घेतो त्यामध्ये आहे ना आम्ही पूर परिस्थितीमध्ये कोरोना काळामध्ये जे लोकांना मदत केली त्यातून आहे ना लोकांचा आमचा चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि लोकांची आमच्या परिवारावरती असलेलं प्रेम हे आम्हाला त्यातून वेळोवेळी जाणून येतात. मी माझं चांगलं काम केलेलं आहे, समोर मी कोणाला आव्हान मानत नाही. शेवटचा प्रश्न, मतदारांच्या उमेदवारी संदर्भात वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहे. पक्षाने आपल्याला उमेदवारी नाकारली तर आपली भूमिका काय असेल? पक्षाने जर माझी उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मी यांना जे काम केलंय त्यामुळे पक्ष मला व्यवस्थितपणे संधी देईल आणि पक्षाचं काम करण्याची मला संधी देईल अशी आशा आहे. अधिकृत उमेदवारी तुम्हाला हे जमा तर केलेले आहेत, बघू कुणा शेवटी आहे ना नाही भेटलं तरी पक्षाचं काम करेल. तानाजी अण्णा जिल्हा परिषद काम केलेला सदस्य म्हणून आपल्याला काय फायदा होईल? 100% आमच्या वडिलांनी जे काम केलंय त्यांच्या कामाचा, त्यांच्या स्वभावाचा आणि त्यांच्या प्रत्येक वेळी मदत करण्याचा जो स्वभाव आहे त्याचा आम्हाला आहे ना आता गाव भेटी करण्याचा चांगला अनुभव येत आहे आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि येणाऱ्या काळात तुम्ही पाहू शकेल की जनता कोणाच्या पाठीशी उभी आहे.